हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण शीरखुर्मा ही रेसिपी पाहणार आहोत। तसं तर शीरखुर्मा ही रेसिपी सर्वांनाच तयार करता येते, परंतु ज्यांना येत नाही त्यासाठी मी आज ही रेसिपी दाखविणार आहे। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात। तर त्यासाठी आपल्याला फुल फॅट असलेला मिल्क घ्यायचा आहे। तर मी इथे 4 कप दूध घेणार आहे। 4 कप दूध म्हणजे 1 लिटर मी इथे दुधाचा वापर करणार आहे। दूध छान असं कढईमध्ये टाकून झाल्यानंतर याला उकळी येऊ द्यायची आहे आणि सतत ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही आणि उतू सुद्धा जाणार नाही। दूध गरम होत आहे तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स कट करून घेऊया। तर मी इथे खारक भिजत घातलेल्या होत्या, त्यांना लांबट आकारामध्ये कट करून घ्यायचं। हे खारक मी 5 ते 6 तासा अगोदर भिजत घातलेले होते, यामुळे खूप छान फ्लेवर येतो शीरखुर्म्याला। तर अशा पद्धतीने छान असं उभट आकारामध्ये कट करून घ्यायचं। खारक भिजत घातल्यानंतर दुपटीने किंवा तिपटीने फुलत असतात, छान डबल होतो यांचा आकार। तर अशा पद्धतीने व्यवस्थित लांबट आकारामध्ये मी सर्वात अगोदर कट करून घेणार आहे। यावरील अगोदर पार्ट काढायचा आणि अशा पद्धतीने कट करून घेतलं। आता दुसरे सुद्धा ड्रायफ्रुट्स मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। सोबतच दुधाला ढवळत राहायचं, जेणेकरून ते खाली लागणार नाही। रमजानच्या उपवासानंतर शरीरातील झीज भरून काढण्यासाठी भरपूर ड्रायफ्रुट्सचा यामध्ये वापर केला जातो। तर मी इथे ड्रायफ्रुट्समध्ये घेतलेले आहेत काजू, बदाम, पिस्ता घेतलेले आहे, मनुका घेतलेले आहेत आणि चारोळ्या घेतलेल्या आहे। यामुळे फ्लेवर एकदम छान येतो आणि खीर खूप छान दिसते, यामुळे दिसायलाही छान दिसते आणि टेस्टी असते। तर सर्व ड्रायफ्रुट्स बारीक आकारामध्ये कट करून घेणार आहोत। त्यामध्ये बदाम सर्वात अगोदर कट करणार आहे मी। तुम्हाला वाटलं तर बदाम सुद्धा भिजत घालू शकता, छान कट होतात लांबट आकारामध्ये। शीरखुर्म्यामध्ये जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्स असतील तेवढीच खीर टेस्टी होत असते आणि दिसायलाही छान दिसते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रुट्सचा वापर करू शकता, कमी किंवा जास्त। तुमच्या घरी जे अवेलेबल असतील तेवढे ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे वापरू शकता। तर अशा बारीक आकारामध्ये मी कट करून घेणार आहे सर्व ड्रायफ्रुट्स। काजू सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेते। सोबतच दूध ढवळत राहायचं, जेणेकरून खाली लागणार नाही किंवा उतू जाणार नाही। पिस्ता सुद्धा अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे। तर पाहू शकता सर्व ड्रायफ्रुट्स मी अशाच पद्धतीने कट करून घेतले। याला आणखी बारीक कट करायचं असेल तर थोडं चॉप करू शकता। अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रुट्स कट करून रेडी झालेले आहेत। आता मी शेवया घेतलेल्या आहेत, एकदम बारीक आकारामध्ये शेवया मिळतात। शीरखुर्म्याच्या वेगळ्या शेवया मिळत असतात, असं पॉकेट येतो। तर याला कट करून घ्यायचं आणि आपल्याला लागतील तेवढ्या शेवया इथे काढून घेणार आहे। तुम्ही तुमच्या घरातील लोकांच्या क्वांटिटीनुसार तयार करू शकता शीरखुर्मा। तर जवळपास मी इथे 30 ते 35 ग्रॅम शेवया काढून घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये। एवढ्या शेवयांचा वापर मी करणार आहे। तुम्हाला वाटलं तर थोडे जास्त घेतले तरीही चालेल, पण एवढे एकदम परफेक्ट प्रमाण आहे 1 लिटर दुधासाठी। आता इथे दूध सुद्धा छान उकळलेलं आहे, दुधाची क्वांटिटी हाफ झालेली आहे। आपण घेतलेलं होतं 1 लिटर दूध, तर आता जवळपास अर्धा लिटर झालेला आहे आणि छान थिक सुद्धा झालेला आहे। तर आता ड्रायफ्रुट्स आपण रोस्ट करून घेऊया। त्यासाठी 2 चमचे तूप घातलेलं आहे। यावर सर्वात अगोदर भिजत घातलेले आणि कट केलेले खारक घालायचे आहेत, कारण ते आपण भिजत घातलेले होते। तर याला थोडा वेळ लागतो रोस्ट होण्यासाठी आणि सतत ढवळत राहायचं, मिक्स करत राहायचं अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत। तुम्ही इथे डेट्स म्हणजे पेन खजूरचे तुकडे सुद्धा वापरू शकता, त्याचे सुद्धा फ्लेवर खूप छान येतो। तर यांना छान असं गोल्डन कलर आलेला आहे। आता बारीक चॉप करून घेतलेले सर्व ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे आणि त्यांना सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं तुपावरतीच। थोडी क्रंचीनेस आली पाहिजे, खूप छान फ्लेवर येतो याचं खिरीमध्ये। तर छान गोल्डन कलर आलेला आहे। याला साइडला एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं।
आता याच कढईमध्ये 2 चमचे तूप आणखी थोडं घालायचं आणि घेतलेल्या शेवया छान असं रोस्ट करून घ्यायचं 1 मिनिटापर्यंत। रोस्ट केल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो आणि कलर सुद्धा खूप भारी येतो। व्यवस्थित एकजीव करत राहायचं आहे मीडियम आचेवरच। आणि सर्व तुपावरतीच रोस्ट करून घ्यायचं, तेलाचा वापर करायचा नाही। तुपामुळे खूप छान फ्लेवर येतो खीरला, शिरखुरम्याला। तर पाहू शकता कलर छान आलेला आहे। आता या शेवया गरम असतानाच दुधामध्ये घालायचं। आपण जो दूध हाफ क्वांटिटीमध्ये केलेला होता उकळून, तर यामध्ये सर्व घालायचे आहेत शेवया। आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। सोबतच सर्व ड्रायफ्रूट्स सुद्धा यामध्ये घालायचे। दुधासोबत छान शिजल्या जातात आणि फुलतात आणि फ्लेवर खूप छान येतो शिरखुरम्यामध्ये। तर सर्व ड्रायफ्रूट्स मी यामध्ये आताच घालणार आहे। सर्व ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर 1 वाटी कंडेन्स मिल्क वापरणार आहे मी इथे। यामुळे खूप छान फ्लेवर येतो खीरला, थिकनेस पण येते, घट्टसरपणा येत असते। यामुळे तुम्ही याऐवजी साखर वापरली तरीही चालेल, पण कंडेन्स मिल्कमुळे एकदम भारी फ्लेवर येतो, टेस्ट येते। 5 मिनिटं अगोदर केसर भिजत घातलेलं होतं, तो सुद्धा मिल्क यामध्ये घालायचा आहे। यामुळे खूप छान फ्लेवर येतो। व्यवस्थित एकजीव करायचं। सोबतच अर्धा चमचा विलायची पावडर घालायचं आहे फ्लेवरसाठी आणि याला 5 मिनिटांपर्यंत छान असं दुधामध्ये शिजू द्यायचं शेवयांना। छान फुलतात शेवया। 5 मिनिट शिजल्यानंतर छान घट्टसरपणा येत असतो। छान ड्रायफ्रूट सुद्धा फुलतात आणि शेवया फुलतात, खूप छान फ्लेवर येतो। एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप आवडेल। तर पाहू शकता घट्टसरपणा छान असा आलेला आहे, कलर सुद्धा एकदम भारी आलेला आहे कंडेन्स मिल्कमुळे आणि केसरमुळे। तर अशा पद्धतीने एकदम शाही पद्धतीने तयार झालेली शिरखुरमा रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही गरमागरम किंवा थंडी सर्व केली तरीही खूप मस्त वाटते। कोणाला गरम आवडत असते तर कोणाला थंडी आवडत असते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व करू शकता। तर मी सर्व एका बाउलमध्ये घालत आहे आणि वरून गार्निशिंग करायची आहे, म्हणजे दिसायलाही खूप भारी दिसेल, खायला तर एकदम टेस्टी झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, खूप आवडेल सर्वांनाच। आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका की कशी झाली ही रेसिपी, तुम्हाला आवडली का या पद्धतीने तयार केलेली शिरखुरम्याची रेसिपी। तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि गरमागरम सर्व करा। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।